सॉरी गाईज, तुम्ही विचार करत असाल की मी आज कॅमेरा समोर का रडते. सो खूप दिवसापासून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की तुम्ही पण विचार करत असाल की खूप दिवसांनी व्लॉग टाकते तर हे असं का टाकते ही. सो फायनली मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मी एवढ्या दिवसापासून व्लॉग का नव्हती बनवत, कारण का त्याचं एक रिझन होतं म्हणून मी व्लॉग बनवत नव्हती पर्सनल इश्यूमुळे. आणि इंस्टावर वगैरे मी रील टाकायची पण त्याचं पण एक रिझन आहे मी तिथे का टाकायची वगैरे. सो याच्या पुढे हा माझा लास्ट व्लॉग असणार आहे. याच्या पुढे मी यूट्यूब आणि इन्स्टा कुठेच तुम्हाला नाही दिसणार, कोणत्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माझे व्लॉग किंवा रील्स किंवा मी कुठेच नाही दिसणार. माझा हा लास्ट व्लॉग आहे. सो आजपासून मी व्लॉगिंग वगैरे सगळं यूट्यूब चॅनल इन्स्टा चॅनल सगळं बंद करणार आहे. कारण का कसं सांगू मला समजतच नाही, बिकॉज मी स्वतः शॉक आहे या गोष्टीपासून की खूप लोक मला बोलायचे की तुम्ही किती छान कपल आहात वगैरे असं कसं. पण फायनली आर्यनने माझ्यासोबत ब्रेकअप केलाय. त्याला माझ्यासोबत नाही राहायचंय रिलेशनमध्ये, कारण का तो बोलतोय त्याला त्याचं करिअर करायचंय आणि त्याच्यामुळे त्याला माझ्यासोबत नाही रिलेशनमध्ये राहायचंय. मी खूप एवढ्या दिवसापासून त्याला समजवत होती की आपण राहूया रिलेशनमध्ये कंटिन्यू करूया, बट काय माहिती त्याला काय झालंय. तो बोलतो मला नाही राहायचं त्याच्यासोबत रिलेशनमध्ये. रूठे से सवेर जागे जागे माहित नाही का पण रूठे रूठे सवेरे जागे जागे. त्याला समजावलं खूप समजावलं पण तो नाही समजत आहे. त्यामुळे मी विचार केला की मला कुठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती किंवा रील्सवरती मी नाही व्हिडिओ बनवणार, कारण का माझं स्वतःचं मन जमतच नाही कशा की मी हे सगळं करू, माझी इच्छाच नाही होते. त्यामुळे मी सगळं बंद करते बिकॉज मी खूप खूप सण केला आजपर्यंत, पण ह्याच्या पुढे मला नाही होणार सर. मी सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करते आणि थँक्यू सो मच तुम्हाला की तुम्ही मला इथपर्यंत आणलं, एवढं सपोर्ट केला. कायम मी तुमची आभारी राहील. सो फायनली मी यूट्यूब इन्स्टा सगळं बंद करते आणि खरंच थँक्यू तुम्ही मला इथपर्यंत आणलं, एवढं प्रेम दिलं. काय बोलू कसं बोलू काही समजत नाही, पण तुम्ही समजून घ्या गाईस की फायनली आमचं ब्रेकअप झालं आणि आमचं कधीच पॅचअप नाही होतं बिकॉज त्याला नाही करायचं पाहिजे आणि मी पण फोर्स नाही करणार. ज्या व्यक्तीला माझ्याबद्दल काही वाटतच नाही ना, प्रेम राहिला ना कायच नाही, मग मी का त्याला फोर्स करू की बाबा तू माझ्यावर प्रेम कर किंवा तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहा. त्यामुळे मी विचार केला की नको जाऊ दे. सो फायनली सगळं सॉर्ट आउट झालं आहे आणि आता मी तुम्हाला कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही दिसणार. सो गाईज तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की मी काय डिसिजन घेतलं पाहिजे, व्लॉग्स आणि रील्स बंद केले पाहिजेत की नाही केलं पाहिजे. सो मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आमचं ब्रेकअप नाही झालं आहे, हा फक्त एक प्रँक होता तुमच्यावर केलेला. आर्यन इकडेच आहे. आर्यन सो बघू शकता हा इकडेच आहे आणि ह्याचं आणि माझं ब्रेकअप कधीच होऊ नाही शकत बिकॉज वी लव्ह इच अदर मोस्ट. सो त्याच्यामुळे खूप सपोर्ट केला तुम्ही, आता याच्या पुढे पण सपोर्ट करा. तुम्ही मला खूप दिवसापासून बोलत तिकडे बघ तुम्ही मला खूप दिवसापासून बोलत होतात ना की प्रँक कर, आर्यनवर प्रँक कर. मीन्स खूप कमेंट आलेले मला की आर्यनवर प्रँक कर, आर्यनवर प्रँक कर, आर्यनवर. तर फायनली मी तुमच्यावर प्रँक केलाय. तर हा प्रँक कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आत्ता माझे डेली व्लॉग्स येत राहतील, टेन्शन घेऊ नका. आणि मी व्लॉग वगैरे काहीच बंद नाही करत आहे काहीच. लवकर आपल्याला 10K करायचे आहेत. सो असाच सपोर्ट असू द्या तुमचा कायम माझ्यावरती. सो असेच नवीन नवीन ब्लॉग मी घेऊन येत राहीन. त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा ब्लॉग एवढा शेअर करा, एवढा शेअर करा. खूप
खूप शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचं केवढं प्रेम आहे माझ्यावर हे भरभरून कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो हा ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी खरंच थँक्यू. आणि आर्यन पूजा कायम सोबत आहेत, त्यांचे व्हिडिओ तुम्हाला कायम बघायला मिळतील. सो हा ब्लॉग होता फक्त प्रँक ब्लॉग. सो ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.